ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून 2 टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्यात। आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे। ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय। कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही। कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा आणि सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल आणि कचऱ्याचं खतात रूपांतर होणार आहे। यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येत आहेत। या टोगो व्हॅनमध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो। या कचऱ्याचं तेथील कचऱ्याच्या खतामध्ये रूपांतर होतं। प्रायोगिक तत्वावर 2 टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आले असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचं प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवलं। त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिल्या आहेत। भविष्यात ओळा माजिवडा मतदारसंघासाठी 50 व्हॅन देण्यात येणार आहेत, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही। कचऱ्याचं खतात रूपांतर झाल्यानं मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा शोभिवंत झाडं आहेत, तसंच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल। तसंच मोठ्या मध्यवर्ती भागांमध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी सांगितलं। त्यामधून या 2 टोगो व्हॅन घेतल्या आहेत। महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होत असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे। मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून गायमुखे आम्ही एक कचरा प्रकल्प राबवतोय। परंतु जनजागृती व्हावी, सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा ह्यासाठी या टोगो व्हॅन सुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केलं असल्यामुळे ते फिरत आहे। परंतु फिरत असताना सुद्धा लोकांना अजून कल्पना नव्हती की ह्या टोगो व्हॅन नक्की काय आहे। म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांना कळावं की ह्या टोगो व्हॅनचा उपयोग काय। कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे। सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या घंटागाड्या येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगो व्हॅन आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा, जेणेकरून 1.5 टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता ह्या टोगो व्हॅनची एका व्हॅनची आहे। त्यामुळे 8व्या दिवशी सुमारे 2.5 ते 3 किलोचं खत ह्या टोगो व्हॅनच्या माध्यमातून त्या 1.5 टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाढणार आहे। कारण कचरा पासून खत निर्मितीचा प्रकल्प आपला नाही, परंतु खतासाठी मात्र आपला वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं, बाहेरून खत घेत असतं। तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही। महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे। 2 गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून 50 गाड्या माझ्या मतदारसंघातला द्याव्या, जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि ह्यासाठी मी पाठपुरावा करतोय। साहेब, उद्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले कारागृह शहराच्या बाहेर हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कारागृहाच्या जागी ठाणेकरांना सर्वात मोठं पार्क उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे। ब्रिटिश काळापासून ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ठाणे किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात येत आहे। सुमारे 55 एकर भूखंडावर हे कारागृह आहे। त्यामध्ये सुमारे 4000 कैदी ठेवण्याची सोय आहे, परंतु प्रत्यक्षात येथे 10,000पेक्षा जास्त बंदिवान ठेवण्यात आल्यानं हे कारागृह अपुरं पडू लागले। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे जेल असल्यानं कैदी आणणं आणि तारखेला घेऊन जाताना अनेक अडचणी येत असतात। त्यामुळे 2016 साली हे कारागृह इतरत्र हलवण्याची मागणी होऊ लागली होती। ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नजीमुल्ला यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जेलच्या भूखंडावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता। त्याला शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मागील 8 वर्ष पाठपुरावाही करण्यात आला।
ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव हे आल्यानंतर या प्रस्तावाला गती आली असून जेलच्या जमिनीच्या बदल्यात ठाणे महापालिका कारागृह प्रशासनाला पडघा येथे सुमारे 150 ते 200 एकर इतका भूखंड घेऊन देणार आहे। या भूखंडावर सुमारे 20,000पेक्षा जास्त कैदी सामावून घेता येतील अशा सर्व सुविधांनी युक्त कारागृह तयार करून देण्यात येणार आहे। ठाणे शहरातील सर्वात मोठं पार्क कारागृहाच्या जागेवर केलं जाणार आहे। त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचं स्मृतीस्थळ अबाधित ठेवून हे पार्क तयार केलं जाणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत 2,23,225 इतके मतदार आहेत। त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 98,093 इतके मतदार असून त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात 54,931 मतदार आहेत। यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील 5 जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं राजकीयदृष्ट्या महत्त्व वाढले। या दोन्ही जिल्ह्यावर सर्व राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा 4 मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचाही समावेश आहे। या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होईल। या निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजित पानसे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमित सरैया, उबाटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून या ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगार यांनी कळवले। विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। या निवडणुकीसाठी 26 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे।
या निवडणुकीसाठी मर्यादित स्वरूपात मतदार असल्यानं त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे। ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असल्यानं नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे। यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे यांनी केले। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थानं तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते यांच्या दुरुस्तीची कामं संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कंत्राटदारानं पूर्ण केली असून देखील त्या कामाचे पैसे कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप दिले गेले नाहीत। यासाठी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ असल्याचं ठेकेदारांचं म्हणणं आहे। कामाच्या अनुदानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला असता सदर अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे ठेकेदार हवालदिल झाले आहेत। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागानं ठेकेदार यांची प्रलंबित बिलं न देता 2023-24 या वर्षाकरिता कोट्यावधींच्या कामांना मंजुरी दिली। मात्र ठेकेदारांची उर्वरित बिलं दिली नसल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आता टाळाटाळ करत असून या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज समस्त ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जोरदार निदर्शनं करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसंच येत्या 27 जूनपर्यंत आमची प्रलंबित बिलं न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागानं हे आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशारा त्या ठेकेदारांच्या वतीनं देण्यात आला आहे। आंदोलन छेडण्यामागचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्ताची लोकसभा आणि राज्यसभा बघता शासनाने गेल्या 50 वर्षात जेवढी कामं मंजूर झाली नसतील तेवढी कामं ही 2023 ते 2024 या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली आहेत। सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडची मंजुरी ही साधारणतः 64,000 कोटीची आहे। बिल्डिंग मेंटेनन्ससाठी साधारणतः 2100 कोटीची या लोकांनी कामं काढलेली आहेत। ग्रामीण विकासाच्या दुरुस्तीच्या खाली 25-15ची जी कामं आहेत ती साधारणतः 17,000 कोटीची आहेत। जलसंधारण विभागातले 29,000 कोटीची आहेत। जलजीवन मिशन जवळपास 26,000 कोटी रकमेची आहेत। अशी अंदाजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 1 लाख कोटीच्याहून जास्त कामं ह्या शासनाने मंजूर केलेली आहेत। आता शासनाचा जर महाराष्ट्र सरकारचा जर बजेट पूर्ण बघितला तर तोच साधारणतः फक्त 70,000 कोटीच्या आसपास येतो आणि ह्यांनी कामच मंजूर केले ते 1 लाख कोटीच्या वरती, 1,000 लाख कोटीच्या वरती। हे पैसे आणणार कुठून तुम्ही? आणि ही कामं भरण्यासाठी महाराष्ट्रातले जेवढे काय कंत्राटदार आहेत यांनी आतापर्यंत जी काही सुरक्षा अनामत जी काय त्यांना EMD लागते भरायला ती जी भरलेली आहे, फिक्स डिपॉझिट वगैरे लागते ती अंदाजे 10,000 कोटीची आहेत। म्हणजे कंत्राटदारांची 10,000 कोटीची देयक म्हणजे जी आमची जी हक्काचे पैसे आहेत हे यांच्याकडे पडून आहेत आणि ही लोक आम्हाला देयक देत नाहीत। म्हणजे कंत्राटदारांनी करायचं तर काय करायचं? म्हणजे मला हे समजत नाही की शासन एकीकडे सांगते की आम्ही सगळीकडे विकासाचं पर्व करतोय, ते विकासाचं पर्व नसून हे कंत्राटदारांच्या विनाशाचं पर्व आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। तुम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिले, अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? अधिकारी आज अधीक्षक अभियंत्यांना मंत्रालयामध्ये बैठक असल्यामुळे तिकडे गेले होते। उप अधीक्षक अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे, त्यांनी ते स्वीकार केलेलं आणि ते वरती प्रशासनाकडे पाठवतील। परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की येत्या 27 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेले आहे। आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तसं रितसर पत्र दिलेलं आहे। येत्या 27 तारखेपर्यंत जर आम्हाला आमचा निधी वर्ग नाही झाला तर आम्ही लोक तातडीने 27 तारखेपासून अधीक्षक अभियंत्यांच्या समोर मंडप टाकून आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि त्यात पण जर पूर्ण दिशा व्यवस्थित नाही झाली, आम्हाला निधी उपलब्ध नाही झाला तर मात्र पूर्ण महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं राहील।